नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? विलास जुगा गावित. आपण कुठून आलात? महाराष्ट्र, नंदुरबार जिल्हा, गाव भिलाईपाडा. आपला व्यवसाय काय आहे? मी JCB चालवतो. ड्रायव्हर आहे, JCB चालवतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 29/6/2022. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सप्तशृंगी माताची भक्ती करत होतो आणि नंदुरबारून तर गडावर पैदल यात्रा करत होतो. मी 5 वर्षे पैदल यात्रा केली आणि 5वं वर्ष लास्टाचा मन्नत पण घेतली होती की मला घरात बाळ व्हायचं असं. गुडघ्यावर असं सप्तशृंगी माताचं पायऱ्या चढून गेलो होतो मी. मला काय लाभ नाही झालं. कुलदेवी माताचं तिथं पण जात होतो. नाव आहे आमचं देवमोगरा माता. सातपुडा पहाडला मंदिर आहे, तिथं पण जात होतो आम्ही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण जी पारंपरिक भक्ती साधना आहे, देवी देवतांची पूजा करणे, मंदिरात जाणे, व्रतवैकल्य करणे, ही साधना आपण करत होतात. तर संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल आपल्याला कशी माहिती मिळाली आणि आपण त्यांच्याशी कसे जोडले गेलात? माझं घरात बाळ नव्हतं पहिली बाईला. तर माझं आईवडील मला खूप टेन्शन द्यायचं आणि खूप माझी बाईला पण अनापसनाप बोलायचं आणि तिला पण खूप त्रास द्यायचं. मग दुसरी बाई मला जबरदस्ती करून दिलं आणि ती माझी पहिली बाई होती, तिला घरातून काढायचं मागे लागलेले होते गावचं आजूबाजूचं पण. आणि माझा आईवडील पण खूप त्रास द्यायचं तिला. आणि पहिली बाई मग माहेरी गेली होती. तिथून आमचं भगत लोक तिला सांगितलं का गुरु सद्गुरू रामपालजी महाराजचे शरणमध्ये या आणि जीवनचं कल्याण कर. मग नामदीक्षा त्यांनी तिथंच घेतली होती. मला पण माहीत नव्हता की आणि नामदीक्षा घेतली आहे. जेव्हा मग मी त्याला घ्यायला गेलो होतो, त्याचं माहेरी गेलो होतो, त्याच्यात मग घेऊन आलो न मग सद्गुरू रामपालजी महाराजचा फोटो पण ती घेऊन आली होती. मग तिला विचारलं हा फोटो, मग मी पहिलं केव्हा बघितलं नाही, तर हा फोटो कोणाचा आहे? तर मग तिने मला सांगितलं का सद्गुरू रामपालजी महाराजांचा फोटो आहे हा. मी गुरुपंथामध्ये पडलेली आहे, सद्गुरू रामपालजी महाराजांच्या पंथामध्ये पडली आहे. मग थोडे दिवस ती मग असं भक्ती करत होती. मग ते बघून माझा मोबाईल घेतले आणि असं आरती लावली होती त्यांनी. मी यूट्यूब बघायचं, मग व्हिडिओ बघितलं सद्गुरू रामपालजी महाराजचा बरवालाच व्हिडिओ बघितलं. मग खूप अनुयायी होतं, खूप म्हणजे लाखोचे संख्येमध्ये अनुयायी होतं. मग एवढं लोक आहेत तर काय ना काय तरी गोष्ट असेल, मग तरी हे एवढं लोक आहेत. मग थोडं मी सत्संग बघितलं, ध्यानात घेतलं. मग असं तर मग आपलं गीता आहे, हे सर्व सत्संग बघत होतो तेव्हा हे सर्व वाचून दाखवत होते सद्गुरू रामपालजी महाराज. मग तेव्हा मग मी थोडं मला समजमध्ये आलं आणि मग खूप विचार केला आणि लगेच मी नामदीक्षा घेतलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपली जी भगतमती आहे तिने संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली होती आणि ती आपल्या घरामध्ये संत रामपालजी महाराजांची भक्तिविधी करत होती. ज्याप्रमाणे ती जी भक्ती करत होती ती भक्ती बघतच आपल्यालासुद्धा प्रेरणा झाली आणि आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. मला विचारायचं आहे की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आलात त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव किंवा काय काय लाभ प्राप्त झालेत? लाभ तर असं झाला, पहिला लाभ मला नशामुक्त झाला. मी पहिले खूप दारू पण प्यायचं आणि विमल पण खूप खायचं आणि गुटखा पण खूप खायचं. मला एकच दिवसात 500 किंवा 600 रुपयांचा खर्च येत होतं. मग एवढा खर्च येत होता तर माझं मनात तेव्हा असं होतं का हे व्यसन आहे, ही कोणच सोडू शकणार नाही. मेडिकलात पण गोळ्या घेतले होते की हे व्यसन सुटू, तरी काही सुटली नाही. मग सद्गुरू रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतलं तेव्हापासून कायच आता खात नाही, पित नाही, काहीच काही नाही. सर, जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपण व्यसनमुक्त झाला आहात. आपल्याला एक चॅलेंज देत आहेत की जर आपण दारूचा 1 घोट पिला तर त्या मोबदल्यामध्ये आपल्याला 1 लाख रुपये बक्षीस दिल्या जाईल. तर हे आव्हान आपण स्वीकारू शकाल का?
1 लाख काय मला 1 करोड पण देणार तरी पण ही मी तोंडात जवळ पण नाही घेणार. मला याचा वास पण आता येतो ना, तरी पण मला नाक असं दाबून मी निघून जातो. पण हे व्यसन मी कधी करणारच नाही आणि हे माझं आता एकदा सुटला, गुरुजींची दया असते, तर खूप मला हा आनंद झाला भाऊ. एवढी मोठी रक्कम आज आपण नाकारतायत, यामागचं कारण काय आहे? याचं कारण आहे की हानिकारक आहे ते. सद्गुरू रामपालजी महाराजांनी आम्हाला असं शिकवलेलं आहे का हे कसलंही नशा करायचं नाही आणि नशा केलं तर दुर्गती होणार आणि सद्गुरू रामपालजी महाराजांपासून दूर जाणार, परमेश्वरपासून दूर जाणार आणि हे मला करायचं नाही. मला सद्भक्ती करायची आहे आणि मोक्ष करायचा आहे. त्याच्यामुळं मी असं कुठल्याही प्रकारचं हे भक्ती नासोय असं करणार नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची शिकवणच मुळात अशी आहे की साधकाने कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही. हा त्यांचा एक नियम आहे आणि जर हा नियम मान्य असेल तरच संत रामपालजी महाराज साधकाला भक्ती देतात आणि सद्भक्तीवर ते लावतात. म्हणूनच आपण सांगत आहात की कुठल्याही किमतीवर आपण ही भक्ती सोडायला तयार नाही आणि नामविरहित होण्यास आपण तयार नाही. म्हणून आपण कुठल्याही किमतीवर हे चॅलेंज घेऊ शकणार नाही आणि संत रामपालजी महाराजांची भक्ती सोडणार नाही. तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपली नशा छुटलेली आहे, त्याचप्रमाणे आपल्याला वास्तविक संत रामपालजी महाराजांच्या स्वरूपात परमेश्वर भेटलेले आहे आणि सद्भक्ती मिळाली आहे. हे तर प्रामुख्याने आपल्याला लाभ झालेलेच आहेत, परंतु या व्यतिरिक्तसुद्धा असं ऐकण्यात येतं की संत रामपालजी महाराजांच्या साधकाला बरेचसे शारीरिक, मानसिक, आर्थिक स्वरूपात बरेचसे अनुभव येतात, बरेचसे लाभ होतात. तर आपल्यालासुद्धा असे काही लाभ झालेत का? लाभ तर असं झाला की मला बाळ नव्हतं, 4 बाळ असं वारून गेलं होतं. माझे बाईचं पोटातच वारून गेलं होतं. एक 5 महिन्याचं होतं आणि एक 6 महिन्याचं आणि एक 7 महिन्याचं, एक 8 महिन्याचं, असं 4 बाळ माझे पोटातच म्हणजे खराब झालं होतं माझी बाईचं. तर मी खूप टेन्शन येत होतं. मग घरचे पण खूप टेन्शन द्यायचं, ही बाईला बाळ असं होणारच नाही ना, खूप खर्च करत आहे ना, असं तसं खूप माझे घरचे पण मला टेन्शन द्यायचं, माझे घरची बाईला पण खूप टेन्शन द्यायचं. मग माझी जबरदस्ती दुसरी बायको करून दिली माझ्या आईवडिलांनी. जेव्हापासून आम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलो तेव्हापासून आम्ही खूप भक्ती करायचं आणि ती दुसरी बाई मला जबरदस्ती करून दिली होती ते माझ्या आईवडिलांनी. ती बाई पण निघून गेली, त्याची निघून गेली. त्यांनी काही मागणी पण केली नाही आणि कायच नाही, त्याची निघून गेली आणि आम्ही दोघं, माझी मोठी बाई आणि मी दोघं भक्ती करायचं आणि खूप आनंदाने राहायचं आणि आम्हाला बाळ पण झालं. बाळ पण 3.5 किलोचं आहे आणि सद्गुरू रामपालजी महाराजाला प्रार्थनाला आले होते का हे मालिक आपजीने खूप दया करे तो आप ही नाम रखो, असं आम्ही सद्गुरू रामपालजी महाराजांना असं प्रार्थना केली. मग गुरुजींनी आमचं बाळचं नाव पण ठेवलं आणि ते पंकज दास आहे ते बाळाचं नाव. आणि खूप तेव्हापासून खूप आम्ही व्यवस्थित राहायचं. पहिले जशी परिस्थिती होती तशी काय नाही आणि एवढं खुशीने राहायचं आणि खूप आनंदाने राहायचं आम्ही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. प्रामुख्याने आपल्याला जे व्यसन जडलेलं होतं त्यातूनसुद्धा आपली मुक्तता झाली आणि जे काही आपल्या कुटुंबावर जे संकट होतं, जे आपल्याला घरच्यांनी दुसरं लग्न आपलं लावून दिलं होतं बळजबरी, त्यातूनसुद्धा संत रामपालजी महाराजांनी आपल्याला दूर सुखरूपरित्या बाहेर काढले आणि आज आपण सुख आणि समाधानाने आपलं आयुष्य व्यतीत करत आहात, सद्भक्ती करत आहात. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आपले नातलग आहेत, जे आप्तेष्ट आहेत, जे मित्रपरिवार आहे आणि जो समाज बांधव आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? संदेश तर असंच देणार, सद्गुरू रामपालजी महाराजांचा सत्संग ऐका आणि सत्संग समजा आणि सद्भक्तीला लागा आणि गुरुजींची दीक्षा घ्या आणि मोक्ष प्राप्त करा आणि सुखी जीवन काढा. हे यातच आपला मोक्ष होणार आहे. हीच माझी विनंती आहे का सद्गुरू रामपालजी महाराजांची शरणात या
सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घ्यायला हवी, तर ह्या अनुषंगाने जर एखाद्याला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र घ्यायला काही हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? टी व्ही चॅनलवर सत्संग येतं गुरुजींचं आणि तिथं पट्टीवर नंबर दिसतात, त्या नंबरवर कॉल करायचं आणि जवळचं नामदान सेंटरचा पत्ता देईल, तिथं जाऊन नामदीक्षा घेऊ शकतात. सर, जसं तुम्ही सांगतात की सत्संग चालू असताना टी व्हीच्या स्क्रीनवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या जिल्ह्यामध्ये जे नामदान केंद्र आहे तिथला पत्ता मिळतो आणि तिथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकते. मला हे विचारायचं आहे की या नाममंत्रासाठी, या गुरुदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात? सद्गुरू रामपालजी महाराजांचे दीक्षा घ्यायला काही ₹1 लागत नाही आणि मोफत नामदीक्षा दिली जात आणि ₹1 काही लागत नाही तिथे. धन्यवाद. सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.